व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले दादांवर प्रेम करणारे, ज्याने विधानसभेत संधी दिल्याच्या नंतर त्या संधीचं सोन्यात रूपांतर ज्या रोहित दादांनी केलं, त्यांना आमदार म्हणून निवडून देणारे इथं बसलेले सर्व या भागातील तमाम वडीलधारी मंडळी, आमचे बालमित्र, तरुण मित्र, आमचे पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही बघतोय, मला वाटतंय दादा तुम्ही जर विकासाच्या आधी कसं दिसायचं जामखेड आणि विकासाच्या नंतर कसं दिसतंय ह्याचं एक जर चित्रफित तयार केली तर तेवढं पुष्कळ आहे. बाकीचं काय लय भाषण लांबलं तर करायची गरजच नाही. अनेक विकास कामाची उद्घाटन आम्ही करत आलो, अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी जी की आता पूर्ण त्या ठिकाणी लोकार्पण करायच्या परिस्थितीत आहेत ते बघितलं. आणि हे बघत असताना इथले स्मशानभूमीचं सुद्धा मला वाटतंय पंचक्रोशी तिथं आजूबाजूला अशा पद्धतीचं स्मशानभूमी कुठंच नसल. आणि स्मशानभूमी करत असताना जी जागा लागणार होती, शासनाचा निधी तर आणलाय पण जागा मिळत नाही लक्षात आल्याच्या नंतर स्वतः आर्थिक झळ सहन करून ज्यांनी ती जागा घेण्यासाठी मदत केली असे आपले कर्तव्यदक्ष आमदार रोहितदादा पवारांनी ती जागा घेतली. ती स्मशानभूमी त्या ठिकाणी आता आकाराला आलेली आपल्याला बघायला मिळते. हा सुद्धा उपक्रम आताच लंके साहेबांनी सांगितलं की आमदारांना असं करावं असं काही बंधन नाही, पण माझ्या भागात ज्या भागाचं मी नेतृत्व करतोय तिथल्या माझ्या लहान लेकरांना सुद्धा अभ्यासाच्या बाबतीत, शाळेत येण्याच्या बाबतीत काय अडचण असेल तर तिथं ती दूर झाली पाहिजे. ह्या भावनेतनं आज जवळपास 2000 सायकलीचं वाटप या ठिकाणी आपण करतोय. ह्याच्या पूर्वी जवळपास 10,000 सायकलीचं वाटप या ठिकाणी आदरणीय रोहितदादांच्या माध्यमातून स्वखर्चातनं त्याने त्या ठिकाणी केलंय. मी मगाशी काही कार्यकर्त्याकडनं ऐकत होतो की दादा एका बाजूनं काम करतायतच, पण दादांचे वडील, दादांची आई सुद्धा या मतदारसंघामध्ये भगिनीसाठी, आमच्या युवक शेतकऱ्यांसाठी काय करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीनं पुढे जाणं गरजेचं आहे ह्याच्या बाबतीत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम करतायत. आणि मला वाटतंय एक लक्षात घ्या, अनेक निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण कामाचा माणूस बाबांनो कधीही सोडायचा नसतो, नाहीतर पश्चातापाची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही. अनेक लोक आहेत नुसतं PR करणारे, पण प्रत्यक्षात काम ह्या पद्धतीचं एखाद्या मतदारसंघात होत असेल तर मला वाटतंय आता कामाच्या माध्यमातून 5 वर्षातनं त्यांनी दाखवून दिलंय. मी रोहितदादा खरं आधी आमच्याकडं आमची विरोधकच राष्ट्रवादीत असल्यामुळे मला पवार साहेबांना कधी भेटायची संधी मिळाली नव्हती. मला जवळून बघता आलं नाही. तसं बघायला गेलं तर मी खरंच भाग्यवान माणूस आहे की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मला जवळून बघता आलं, त्यांच्याबरोबर काम करता आलं. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना मला जवळून बघता आलं, काम करता आलं. आदरणीय हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करता आलं. मला वाटतंय पवार साहेबांची भेट जर झाली नसती तर कदाचित माझं राजकारणातलं एक मात्र खंत त्या ठिकाणी राहिली असती, पण आमच्या बाबांना बिचारानं भाजपात प्रवेश केल्यामुळे ती बी खंत माझी पुसून निघाली. मी बघून बघितलं की एका राजकारणी माणसानं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आज एवढं वय झालेलं असताना सुद्धा स्वतःच्या वेळेची मॅनेजमेंट, प्रत्येकाला वेळ देणं, प्रत्येकाचं समजून घेणं, जनतेशी डायरेक्ट कनेक्ट ठेवणं, मला वाटतं ह्या पद्धतीचं काम पवार साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये केलंय, उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलंय. आज खरं बघायला गेलं तर मला वाटतंय ऊसाच्या आणि सोयाबीनच्या जेवढ्या व्हरायट्या नसतील तेवढ्या आता पक्षाच्या झाल्यात. कुणामुळे झाल्यात तुम्हाला माहिती आहे, आता काय ते सांगत नाही आहे का नाही. नुसतं शिवसेना म्हणून जमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे मग टपा पडते, अरे ही इकडचं आहे. आम्ही दुःखात होतो म्हणून बघता होतं तर ह्यांचं बी घड्याळ नेलं, चिन्ह बी घेऊन गेली. तिथं बी आता पक्षाची परिस्थिती आणि दाखवून दिलं, त्या ठिकाणी दाखवून दिलं, जनतेनं दाखवून दिलं की दडपशाहीनं लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण जनता कधीही मान्य करत नाही.
त्याचा हिशोब जेव्हा निवडणुकीत मतदान करायची वेळ येते त्यावेळेस लोक त्याचा हिशोब करतात. मला दादांचं कौतुक दुसऱ्या बाबतीत अजून करायचंय. तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतंय? पहिल्यांदा ईडीची धाड पडती. पडते का ना? आता खुरपिण्याला बाईला सुद्धा माहीत झालं का नाही ईडीची धाड कोणावर पडती? ती फक्त विरोधकावर. आणि जसा ती विरोधक त्यांना सामील झाला की धाड. किती उदाहरणं सांगू तुम्हाला? उदाहरणं सांगून मी वेळ घालू इच्छित नाही. तुम्हाला माहिती आहे खुरपिणाऱ्या माझ्या महिलेला, माझ्या भगिनीला जर कळालं असेल की ह्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, पण बांधवानो खरंच शाबासकीची थाप आणि खरा शूरवीरपणा, खरा मर्दपणा जर कोणी दाखवला असेल तर तो रोहितदादा पवारांनी दाखवला. अरे अशा ईडीच्या किती धाडी टाकायच्या, ती टाका, किती त्रास द्यायचा तेवढा द्या. पण मी माझ्या पक्षाला, माझ्या पक्ष नेतृत्वाला आणि ज्या जनतेनं मला मतदान टाकलंय त्या मतदाराला गद्दारी न करता प्रामाणिकपणे त्यांच्या सोबतच राहीन. यांनी ज्या पूर्ण महाराष्ट्राला निक्षून सांगितलं आणि पालन केलं असं नेतृत्व मला वाटतं ह्या मतदारसंघाला आपल्याला लाभलेलं आहे. आज या ठिकाणी कामाचं उद्घाटन करत असताना मी दादांना सांगितलं की विकासाच्या बाबतीत तर आपला हात कोण धरू शकत नाही, पण लोकांना सुद्धा डायरेक्ट कनेक्ट आहेत आपण, डायरेक्ट उपलब्ध आहेत आपण. प्रत्येक माणसाचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केलाय, प्रत्येक सामान्य माणसाशी संपर्कात तुम्ही आहेत. आणि म्हणून तुम्ही बिलकुल ह्या मतदारसंघाची काळजी करायचं काय कारण आहे का? कडप असतोर मागची कटाळली काय? दादा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी फिरा. हा मतदारसंघ खंबीरपणे तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं निवडून आणण्यासाठी सक्षम आहे. काम आहे, कनेक्ट आहे. त्यामुळं बाकीच्या गोष्टीची कुठं काळजी करायची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाही. आज या ठिकाणी आपण बघितलं असेल, मी ती भाजपचं वाक्य सारखं ऐकतोय लंके साहेब, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आई गेलं का नाही? मग निवडणुकीत काय गोळ्या बिस्किट वाटत होती का? कुणाचे पैसे आले होते हो प्रत्येक गावागावात? मग ते खाऊंगा ना खाणे दूंगा मग कुठून आणलं? घरचं काय? बांधवानो ह्याचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे. नुसतं बोलण्याचे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. आता आमच्या मध्य प्रदेशचं उदाहरण घेऊन ती चाललीत. ही लाडकी बहीण, लयला बहिणीवर प्रेम आलंय म्हणून नाही, ती लाडकी खुर्ची योजना वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे लाडकी बहीण. तुम्ही बघितलं असेल, आता इथं शेतकरीच असाल की तुम्ही, काय होता सोयाबीनचा भाव? 11,000 रुपयाने सोयाबीन घातलेला आठवतंय का नाही? क्विंटल होता का नाही? आता किती झालाय? 11,000 रुपयाचं क्विंटल 4,000 आपण घालायला लागला. म्हणजे क्विंटलला कितीचं नुकसान आहे? 6,000. 6 का 7? 7,000 रुपये एका क्विंटलला. एकरात किती निघतंय सोयाबीन तुमच्याकडे? 10 क्विंटल. तरी 10 क्विंटलचं 7,000 रुपयानं जर नुकसान झालं तर किती रुपयाचं नुकसान झालं एकरात? 2 एकर असेल तर, 3 एकर असेल तर, अरे लाख लाख 2-2 लाख रुपये तुमचे बुडवले तर 1,500 रुपये घेऊन तुमचं मत घ्यायला आले. द्याचाल का? द्याचाल का? कांदा असते का नाही इथं? काय अवस्था केली आहे सरकार? आता तुमचं अनुदान, आता अनुदानाचं असतील बघा सगळी शेतकरी, ती निकी ह्याला जायती, आधार ह्याला जोडा, ती फोन त्याला जोडा, आणि ती जोडून झाल्यावर, सगळं जोडून झाल्यावर आता प्रतीक्षा करा. ई पीक पाणीचं आहे का नाही खेळ तुमच्याकडे? ज्यानं केली आहे त्याचंच नाव नाही. ती लागलं हिंडायला, इकडून हिंड तिकडून हिंड.
आणि गमत कसं, पैसे सरकारचे आणि त्याचा अर्ज त्याच्यावर फोटो आहे. आता फोटो कुणाचे आहे तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या फोटोसाठी आपण 10 रुपये खर्चून आणायचं भरा फॉर्म. अरे आम्हाला आधी अनुदान दिलेलंच आहे की तुम्ही तेव्हा काय फोटो बघून फॉर्म भरून दिलं का तुम्हाला? बांधवानो, ह्या पद्धतीचं सरकार आहे. मी तर काल सांगितलं, ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करत असताना अटी आणि निकष लावता, आता शेतकऱ्याची जबाबदारी आहे की अटी आणि निकष लावूनच ह्यांना मतदान करायचं, ह्यांना दाखवायचं कसं काय असतंय ती. दाखवणार का नाही? काही काळजी करायचं कारण नाही. बांधवानो, ह्या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचं की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला वाटतंय रुपया भरले की निघाली, वाटतंय का नाही शेतकऱ्याला? पण बाकीचे 17,999 एका हेक्टरला आपण 1 रुपया भरतो. बाकीचे 17,999 कोण भरते? केंद्र सरकारानं, राज्य सरकार. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे? कुणाचे? सकाळी उठला, आंघोळ करायचं म्हणलं, साबण आणला, आंघोळ झाली, तेल लावायचं म्हणलं, अंडरपॅन्ट चेटी घालायचं म्हणलं तरी हाय का नाही? माणूस वारल्याच्या नंतर वर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी, म्हणजे मेल्यावर सुद्धा सुट्टी. मग पैसे कुणाचे आहे? ती तुमचे सर्वसामान्य लोकांचे टॅक्सच्या रूपातनं गोळा झालेला पैसा. बांधवांनो, 17,999 रुपये एका हेक्टरला कंपनीच्या मड्यावर घालते विमा कंपन्या. आणि कंपन्या कोणत्या? रिलायन्स, भारतीय एक्सा, एचडीएफसी, आर्गो, सगळ्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्या. 18,000 रुपये एका हेक्टरला कंपनीला द्यायचं आणि पुन्हा त्याच्याकडे मागत बसते, दे रे दे 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 दे. ते आपल्याला काहीतरी 1,000 दी, 2,000 दी. म्हणून दादा, मी सुद्धा लोकसभेत मागणी केली की ह्या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा नफा विमा कंपन्याला जातोय, ही योजना तुम्ही बंद करा. आणि जे 18,000 रुपये तुम्ही कंपनीच्या मड्यावर घालता, ते 18,000 डायरेक्ट कुणाच्या खात्यावर टाका. पण मला वाटतंय अशा पद्धतीची योजना करायला फक्त एकच गबरू लागतंय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी आवश्यक. फक्त दादा 72,000 कोटी रुपयामध्ये देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं होतं. आज तुम्हाला माहिती आहे कुणाचं माफ केलंय? 16 लाख कोटीचं. 22 वेळेस आपल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं एवढ्या रकमेत. किती वेळेस? एकदा तरी केलं का? मला वाटतं ह्याचा विचार आता सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. बांधवांनो, बरेचसे विषय आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मला वाटतं इथं दादांबद्दल मी फारसं काही सांगावं, तुम्हाला वेगळं काही सांगावं अशी काही आवश्यकता नाहीये. शेवटी माणसाचं कामच बोलत असतंय आणि येणाऱ्या विधानसभेला ते काम निश्चितपणे ठणकावून त्या ठिकाणी बोलल, मोठा आवाज करल, एवढं मात्र आपल्या सगळ्याचा उत्साह बघून मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आज लंके साहेब, आता तुम्ही आमदार होता, मी बी आमदार होतो, एक नाही तर 2 तालुका. आता खासदार झाला, आता तालुका किती? तुमच्याकडे 6 आहेत, माझ्याकडे 11 आहेत. एक जण पॅन्टीला ओढूस तर दुसरं शर्टाला ओढतंय. आता सगळ्याचं समाधान करणं फार मोठी गोष्ट आहे. मला